नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत दसऱ्याच्या दिवशी अख्ख्या कोल्हापुरामध्ये प्रत्येक घरात प्रसाद वाटण्यासाठी गेलेले असतात. कारण आबांचीच तशी इच्छा असते. आबांची इच्छा असते की कोल्हापुरातल्या प्रत्येक घरामध्ये आणि देवी आईच्या प्रत्येक भक्त भाविकांना आपल्या चांदेकरांच्या घरातला प्रसाद हा मिळालाच पाहिजे. आणि त्यासाठी कला आणि अद्वैत यांनी एकत्र येऊन तो प्रसाद बनवलेला असतो. भांडत भांडत बनवलेला असतो, परंतु प्रसादाला मात्र दोघांचेही हात लागलेले असतात. आणि तोच प्रसाद वाटण्यासाठी कला आणि अद्वैत दोघंही गेलेले असतात. त्यांना येण्यासाठी जरा उशीर होतो. तोपर्यंत इकडे चांदेकरांच्या घरी देवी आईचा निरोप घेण्याची वेळ आलेली असते. देवी आईच्या विसर्जनाची वेळ आलेली असते. देवी आईला जी आभूषणं घातलेली असतात, त्यानंतर देवी आईचा मुकुट आता रजनी उतरवत असते. त्यावेळी आबा मात्र खूप इमोशनल झालेले असतात. सोबतच घरातले सर्वजण सुद्धा इमोशनल झालेले असतात. कारण 10 दिवस देवी बसलेली होती आणि ह्या 10 दिवसामध्ये खूप काही घडून गेलं. परंतु देवी आई पाठीशी होती म्हणून सगळं काही अगदी व्यवस्थित निभावलं गेलं. परंतु देवी आई आता घरात दिसणार नाही, तिची रोज आरती केली जाणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळे देवी आईला निरोप देताना सगळ्यांचंच अंतकरण जड झालेलं असतं. आबा म्हणत असतात की खरंच एखाद्याला निरोप देणं किती अवघड असतं ना. एखाद्याची जर एवढी सवय झाली तर त्याला सोडावंसं वाटत नाही. आता घर मात्र सगळं खाली होणार. सोहम म्हणतो की हो ना आबा, आणि दिवस कसे निघून जातात तेच कळत नाही. त्याच वेळी कला आणि अद्वैतही तिथे आलेले असतात. मग तेव्हा आबा कला आणि अद्वैतला म्हणतात की अरे किती उशीर, आज तर देवी आईचं विसर्जन आहे ना, एवढा उशीर कसा काय लागला तुम्हाला? कलाचा हात तर विसर्जनाची तयारी सुरू करा. कला म्हणते की हो आजोबा, लगेचच तयारी करायला घेते. मग कला आता देवी आईला प्रसाद भरवते. मग रजनी आबांना विचारते की आबा, आता मूर्ती हलवायची का? आबा म्हणतात की नाही नाही थांबा, कला आणि अद्वैत तुम्ही एक काम करा, आधी उत्तर पूजा करून घ्या. कला आता उत्तर पूजा करत असते. तेव्हा सरोजचं तोंड मात्र वाकडं असतं. कारण तिचे मान कलाला भेटत असतात. तिचा जो मान सन्मान असतो तो कलाला भेटत असतो. आणि आबा प्रत्येक गोष्ट कलाला सांगत असतात. त्यामुळे तिच्या पोटात मात्र दुखतच असतं. सोबतच तिला साथ देणारे असतात नैना, राहुल आणि रोहिणी. अद्वैत आणि कला सोबत पूजा करताय म्हटल्यावर तिघांनाही काही चांगलं वाटत नसतं. कला आणि अद्वैत दोघंही आता देवीची उत्तर पूजा करत असतात. त्यानंतर दोघंही देवी आईची आरती करतात. त्यावेळी कला ही देवी आईला म्हणत असते की देवी आई, माझ्या नशिबात तू काय वाटून ठेवलंय मला खरंच कळत नाही. काळाची पावलं खऱ्या अर्थाने तूच तर ओळखतेस. या माणसासोबत नक्की कसं वागायचं आणि या माणसासोबत नक्की उद्याचा दिवस कसा उगवेल हे मला कळत नाहीये. प्लीज आता फक्त नवीन कुठलं संकट आणू नकोस आणि सगळी काही पीडा घेऊन जा. सेम टाइम अद्वैत सुद्धा देवी आईला म्हणत असतो की देवी आई, या खरेमुळे आमच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम येतात. त्यामुळे देवी आई, आमच्या घरातली सगळी संकट तू दूर कर. पुन्हा एकदा अंबाबाईचा उदो उदो असा मोठ्याने जयघोष केला जातो. आबा आनंदाला म्हणतात की आनंदा, एक काम कर, सगळ्यांना घेऊन खाली ये. देवी आईची मूर्ती गाडीत उचलून ठेवायची विसर्जनासाठी. सर्वजण पुन्हा एकदा विसर्जनाच्या तयारीला लागतात. तर मंडळी, मागच्या हप्त्यातील आपली साडीची विनर ठरलेली आहे रेणुका कुलकर्णी आणि त्यांनी त्यांचा आवडता रंग टाकलेला होता बेबी पिंक. त्यामुळे बेबी पिंक कलरची साडी त्यांना लवकरात लवकर दिली जाईल. त्यासाठी खाली एक फॉर्म दिलेला असेल. त्या जर हा व्हिडिओ बघत असेल तर लगेच त्यांनी लवकरात लवकर तो फॉर्म भरावा आणि फॉर्म मध्ये डिटेल फिल करून आम्हाला लवकरात लवकर सबमिट करावा. त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढच्या हप्त्यात साडी जिंकण्याचा मान आता यावेळी तुम्हालाही भेटलाय. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला माहीतच आहे काय करायचंय. तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं, त्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडीचा रंग लिहायचा आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेचच सगळ्या अटी पूर्ण करा आणि साडी जिंकण्याची सुवर्ण संधी हातातून गमावू नका. धन्यवाद. तर इकडे संगीता तिचे काम उरकत असते. त्यावेळी बाबा म्हणतात की संगे, चला इथं बस बरं 1 मिनिट. संगीता म्हणते की अहो, माझ्याकडे आता अजिबात टाइम नाहीये, मला कामं उरकायची आहेत. बाबा म्हणतात की अगं होतील कामं नंतर, बस बरं तू इथे. मग संगीता आता बाबांजवळ बसते. बाबा संगीताला म्हणतात की संगे, अगं आज पुन्हा एकदा जावई बापू आणि कला एकत्र आले. खरंच खूप बरं वाटलं ग बघून. आज ते एकत्र आलेत, परंतु उद्या काही त्यांच्यामध्ये बिनसू नये एवढंच ग वाटतं मला.
नेहमी दोघं एकमेकांसोबत सुखाने नांदावं, त्या दोघांनी सुखाने संसार करावा, त्यांच्या वाट्याला कुठलीही दुःख येऊ नये असंच वाटतं ग. संगीता म्हणते की खरं सांगू का, देवी आईने सगळं काही दिलंय त्यांना, सगळ्या काही गोष्टी आहे त्यांच्याकडे, संसार करण्याची सगळी पात्रता आहे त्यांच्याकडे. फक्त देवी आईला माझी एवढीच प्रार्थना आहे की दोघांमध्येही थोडी समज दे. त्या दोघांना जर समज आली ना तर त्या दोघांचाही संसार छान होईल. बाबा म्हणतात की नाही नाही बरोबर आहे, परंतु संगे अगं मला एक गोष्ट सांग की जेव्हा मी जावई बापू सोबत बोलत होतो तू एवढ्या अवघडल्यासारखी का दिसत होतीस, काय झालं होतं तुला? संगीता म्हणते की काही नाही हो, या दसऱ्याच्या दिवशी सुद्धा माझ्या मनात हीच गोष्ट होती की आपण दसऱ्याला जावई बापूंना सोन्याचं पान द्यावं. पण मग नंतर म्हटलं की आपण जाणार आपल्या ऐपतीप्रमाणे द्यायला, परंतु त्यांना ते नाही आवडणार ना. आता चांदेकर म्हटल्यावर सोन्याच्या दागिन्यांचे तर मोठे व्यापारी आहेत आणि आपण त्यांच्यासाठी एवढं एवढं सोन्याचं पान घेऊन जायचं, परत तिथे आपलाच अपमान होणार, त्यांना नाही आवडणार. आणि तसंही तुम्हाला माहिती आहे ना मंगळागौरीच्या दिवशी काय झालं होतं ते, आपण आपल्या ऐपतीप्रमाणे देतो आणि आपणच पुन्हा तोंडावर पडतो. खरं सांगू का, आपल्याविषयी काही वाटत नाही हो, आपला अपमान झाला काय, आपल्याला कोणी काय बोललं काय, आपल्याला काही वाटत नाही, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपली कला मात्र खूप भरडली जाते हो. तिच्या मनाचा विचार येतो आणि म्हणूनच मी तुमच्याकडे एक शब्दही काढला नाही आणि तुम्हाला म्हटलीही नाही की आपल्याला चांदेकरांच्या घरात जाऊन सोन्याचं पान द्यायचंय. पण खरं सांगू का, मला हे माहीत नव्हतं की जावई बापूंकडे तुम्ही सोन्याच्या पानाचा विषय काढाल. बाबा म्हणतात की हे बघ, तसंही त्यांना आपली परिस्थिती चांगलीच माहिती आहे, त्यामुळे मला वाटलं की मनातल्या मनात कुजत राहण्यापेक्षा आपण एकदा बोलून टाकूयात आणि त्यांना शब्द देऊयात. संगीता म्हणते की खरं सांगू का, मला असं वाटतं ना, या दसऱ्याला तुम्ही, मी आणि काजू आपण तिघांनीही मिळून त्यांच्याकडे जाऊयात. पण नको, नाहीतर परत ते आपला अपमान करायचे. संगीता म्हणते की खरं सांगू का, मला असं वाटतं की त्यांच्या घरात जावं, परंतु त्यांच्या घरात जर गेलं तर आपल्या कलाचा खूप अपमान होतो हो. आपला अपमान झाला तरी मला एक वेळ काही नाही वाटत, परंतु आपल्यामुळे कलाला कशाला त्रास. आणि दुसऱ्या मनाने मला हे वाटतं की असं जर आपण केलं, आपण जर कलाकडे गेलो नाही, कलाच्या सासरी गेलो नाही, तर कलामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर वाढेल, नाहीतर कलाचं माहेर कायमचं तुटायला नको हो, याचीच मला भीती वाटते. बाबा म्हणतात की अगं वेडी आहेस का तू, असं काहीच होणार नाही आपल्या कलाच्या बाबतीत, आणि आपली कला काही इतक्या हलक्या काळजाची नाहीये, माहिती ना तुला चांगलं. तर इकडे सर्व चांदेकर आता देवीच्या मिरवणुकीतून आलेले असतात. देवीची मिरवणूक आता झालेली असते, सर्व चांदेकर आता घरामध्ये बसलेले असतात. त्यावेळी आबा म्हणतात की सगळं काही अगदी व्यवस्थित झालं बघा, आणि अद्वैत तू जसं काही नेमवलं होतं, तू जसं काही ठरवलं होतं, सगळ्या गोष्टी अगदी तशाच झाल्या तुझ्या प्लॅननुसार. आणि बघ ना, म्हणजे देवी आईने स्वतःच्या हाताने तिचा उत्सव संपन्न करून घेतला. सगळं बघून मन अगदी खूप प्रसन्न झालं हा आज. रजनी म्हणते की हो ना आबा, खऱ्या अर्थाने यावर्षी खूप संकट आली, परंतु आपण सगळ्या संकटावर मात करून शेवटी देवी आईचं विसर्जन मात्र दणक्यात झालं आणि कुठल्याही परंपरेला हात न लागता अगदी देवी उत्सव मस्त साजरा झाला. आबा म्हणतात की चला, सगळं काही अगदी व्यवस्थित पार पडलंय, आता फक्त एक परंपरा पार पाडायची राहिलीय. सर्वजण विचार करू लागतात की आता कुठली परंपरा राहिली आहे आणि अजून काय बाकी आहे. तेव्हा आबा म्हणतात की अरे, तुम्ही सर्वजण माझ्याकडे असं का बघताय? चांदेकरांची परंपरा तुम्हाला माहित नाही का? सोनं लुटायचंय ना आता आपल्याला. दसऱ्याच्या दिवशी आपण सोन्याची पानं देत असतो आणि दोन्ही सुनांसाठी हा पहिलाच दसरा आहे, त्यामुळे दोन्ही सुनांना दसऱ्याचं पान दिलंच पाहिजे. मग आबा आनंदला आवाज देतात की आनंद, जरा सोन्याची पानं घेऊन ये. मग आनंद पाण्याचा डब्बा घेऊन आलेला असतो. मग आबा कला आणि अद्वैतला म्हणतात की तुम्ही दोघं जण समोर उभे राहा बरं. कला आणि अद्वैत दोघंही आता एकमेकांच्या समोरासमोर उभे असतात. आता आबांनी सांगितलेलं असतं की आपट्याची पानं, सोन्याची पानं लुटायची म्हणून, त्यामुळे अद्वैत फक्त फॉर्मॅलिटी करत असतो आणि कलाच्या हातामध्ये तो सोन्याचं पान देतो. आता हे बघून आबा म्हणतात की अरे अद्वैत, अरे ही काय पद्धत झाली का सोनं द्यायची? आणि किती वर्ष झाले तू या घरामध्ये सोनं लुटतो बरं? अरे व्यवस्थित ते पान धर आणि कलाच्या हातामध्ये दे आणि तिला म्हण, हे सोन्याचं पान घे आणि माझ्या आयुष्यात सोन्यासारखं राहा. मग आता अद्वैतला शेवटी आबांचं ऐकणं असतं, त्यामुळे आबा जसं जसं सांगतात तसं तसं अद्वैत फक्त त्याचं वाक्य पूर्ण करत असतो. आणि मग आबांनी सांगितल्याप्रमाणे अद्वैत कलाला म्हणतो की हे सोन्याचं पान घे आणि माझ्या आयुष्यात सोन्यासारखं राहा.
अद्वैत कलाला सोन्याचं पान देतं, दोघंही एकमेकांना नमस्कार करतात आणि दोघंही एकमेकांसोबत नेहमीप्रमाणे सगळ्यांसमोर फेक स्माईल करत असतात. अद्वैत हळूच कलाला म्हणत असतो की आता तुला म्हटलोय मी सोन्यासारखी राहा म्हणून, परंतु लगेच आता जास्त हवेत जाऊ नकोस. आबांनी सांगितलंय सोन्यासारखं राहायला, परंतु तू स्वतःला सोनं समजू नकोस हा. सोन्यासारखी नाहीयेस तू तर फक्त इमिटेशन ज्वेलरी आहेस. मग कला आता इमिटेशन ज्वेलरीचं आता महत्त्व अद्वैतला समजावून सांगते आणि म्हणते की अद्वैत चांदेकर, अरे आपल्या 1 ग्राम सोन्याची आयडिया खूप पुढे गेली आहे आणि 1 ग्राम सोन्याच्या दागिन्याची खूपच चर्चा होते. अरे शेवटी बघ मग सगळ्यांना 1 ग्राम ज्वेलरीचीच आयडिया आवडली आहे. अद्वैत म्हणतो की अरे वा, खूप मोठा जोक मारलास हा. मग कला त्याला म्हणते की हो मारला ना, खूप मोठा होता, तुझ्यासारखा पानसट अजिबात नव्हता. आबा म्हणतात की आता तुमच्या दोघांच्या कान गोष्टी जर झाल्या असतील तर कला आता तू एक काम कर, तू आता अद्वैतला सोन्याचं पान दे. मग कला अद्वैतला सोन्याचं पान देत म्हणते की हे सोन्याचं पान तू पण घे आणि तूही माझ्या आयुष्यात सोन्यासारखं राहा. मग कला अद्वैतला म्हणते की खरं सांगू का चांदेकर, तू आहेस रे सोन्यासारखा, परंतु काय आहे ना, फक्त वरवर सोन्यासारखा आहे, ऍक्च्युअल मध्ये सोन्यासारखा नाहीयेस. वरून सोन्यासारखा दिसतोस परंतु आतमधून पक्का पितळाचा आहेस फक्त. अद्वैत म्हणतो की एवढा घाणेरडा जोक मी अजून माझ्या आयुष्यात कधी ऐकलेला नव्हता हा. त्याला हसते. मग कला आता अद्वैतच्या पाया पडते, अद्वैतचा आशीर्वाद घेत असते. खरं या सगळ्या फॉर्मॅलिटीज असतात ज्या कलाला आणि अद्वैतला सोबत येऊन करायच्या असतात. कला जेव्हा अद्वैतच्या पाया पडण्यासाठी खाली वागते तेव्हा अद्वैतच्या पाया तर पडते, परंतु जोराचा अद्वैतला पायाला चिमटा काढते. त्यामुळे अद्वैत आ असं ओरडतो आणि मग पुढे म्हणतो की आयुष्यमान भव. सर्वजण हसू लागतात. सर्वांना कळतं की काय झालं ते. कलाने अद्वैतच्या पायाला चिमटा काढला हे सगळ्यांनीच बघितलेलं असतं. सर्वजण हसत असतात. अद्वैतला मात्र कलाचा खूप राग येत असतो की ही करे किती आगाऊ आहे, कुठेच मला छळायचं सोडत नाही बाई. मग आता कला आणि अद्वैतचं एकमेकांना पान देऊन झालेलं असतं. मग आबा म्हणतात की राहुल आणि नैना तुम्ही सुद्धा आता समोर या आणि तुम्ही एकमेकांना सोन्याचं पान द्या. अद्वैत म्हणतो की आबा नाही, थांबा 1 मिनिट. तर आबा विचारतात की काय झालं अद्वैत तुला. मग अद्वैत म्हणतो की नाही, मला सुद्धा आता कलाच्या पाया पडायचे. असं म्हटल्यावर कला आता अद्वैतकडे बघू लागते. सर्वजण शॉक होतात की अद्वैतमध्ये अचानक एवढा बदल कसा काय झाला आणि तो कलाच्या पाया पडायला लागलाय. सगळ्यात मोठा धक्का तर सरोजला बसतो. सरोज म्हणते की काय अद्वैत, काय बोलतोयस तू, तुला त्या मुलीच्या पाया पडायचे आता. तर आबा म्हणतात की नाही, याला म्हणतात खरा नवरा, याला म्हणतात संस्कार. आधी त्याने काय केलं, सोबत उत्तर पूजा केली, नंतर सोन्याचं पान दिलं आणि आता तो कलाच्या पाया पडायचं म्हणतो. तर किती चांगली कल्पना आहे. आणि का नवे नवऱ्याने बायकोच्या पाया पडू. आणि खऱ्या अर्थाने नवी प्रथा जी पाडतात ना ती माणसं खरंच खूप मोठी असतात. आणि अद्वैत खऱ्या अर्थाने तू एक गोष्ट दाखवून दिलीस आज की संसारामध्ये लहान मोठं असं कोणी नसतं, तर दोघंही सारखेच असतात आणि दोघांनाही समान न्याय मिळायलाच हवा आणि दोघांनाही समान आदर सुद्धा मिळायलाच हवा. चल तुझ्या मनात आहे ना अद्वैत, मग पड पाया. आता अद्वैतला कलाच्या पाया पडायचं असतं, ते वेगळ्या स्वार्थाने पडायचं असतं. त्याचं कारण हे असतं की कलासोबत त्याला बदला घ्यायचा असतो. जेव्हा कला अद्वैतच्या पाया पडलेली असते तेव्हा मुद्दामच तिने अद्वैतच्या पायाला चिमटा काढलेला असतो आणि अद्वैतला त्याच गोष्टीचा बदला घ्यायचा असतो की जेव्हा तो कलाच्या पाया पडेल तेव्हा तो कलाला चिमटा घेऊ शकेल. कलाने हे बरोबर ओळखलेलं असतं. कलाची अजिबात इच्छा नसते की अद्वैतने माझ्या पाया पडावं, परंतु काय करणार, आता सर्वांसमोर हे ऐकावं लागत असतं आणि सर्वांसमोर सगळं घडणार असतं, त्यामुळे कला काही बोलू शकत नसते. अद्वैतला खूप भारी वाटत असतं. त्याला वाटत असतं की चला आम्हाला बदला घेण्याचा एक चान्स मिळालाय, आता काय मी खरेला सोडणार नाही, आता तिला जोरात चिमटाच काढतो. म्हणून अद्वैत आता कलाच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. परंतु आपली कला म्हणजे खूप हुशार. अद्वैत ज्यावेळी खाली वागतो तर कला लगेचच तिचा पाय मागे ओढून घेते. त्यामुळे अद्वैत तिला चिमटाच काढू शकत नसतो, कारण कलाने पाय मागे घेतलेला असतो आणि अद्वैत खूप रागाने कलाकडे बघत असतो. आता शेवटी अद्वैतला चिमटा काढायला काही भेटलेलं नसतं, त्यामुळे तो उभा राहतो. कला मात्र हसत असते, अद्वैतकडे बघून हसत असते आणि त्याला दाखवत असते की बघ तू मला चिमटा नाही काढू शकत, परंतु मी मात्र तुला चिमटा काढू शकले. आणि त्यांच्या या गेममध्ये आता कला जिंकलेली असते, त्यामुळे स्वतःला ती फार शहाणी समजत असते आणि अद्वैत मात्र रागानेच तिच्याकडे बघत असतो. आबा म्हणतात की बरं नैना आणि राहुल आता तुम्ही सुद्धा पुढे या बरं, दोघंही एकमेकांना सोन्याचं पान द्या आणि दोघंही एकमेकांच्या पाया पडा.
मग नैना आणि राहुल दोघंही आता पुढे येतात. राहुल नैनाला सोन्याचं पान देतो आणि मग त्यानंतर नैना राहुलला सोन्याचं पान देते. नैना राहुलच्या पाया पडते, तर राहुल सुद्धा फॉर्मॅलिटी करतो, कारण अद्वैतने प्रथा सुरू केलेली असते, म्हणजे त्याला करणं भाग असतं. तो राहुल मात्र पाया पडण्यासाठी खाली वाकण्याचं सुद्धा कष्ट घेत नाही. वरच्यावर तो नैनाच्या पाया पडतो आणि कशी तरी ती सगळी फॉर्मॅलिटी कंप्लीट करून खाली बसून घेतो. मग रोहिणी आबांना म्हणते की काय हो आबा, म्हणजे खऱ्या अर्थाने या दोघांनी एकमेकांना सोन्याचं पान देऊन काय उपयोग? खऱ्या अर्थाने सोन्याचं पान तर खरेंच्या घरून यायला हवं होतं आज. मग खरेंच्या घरचं सोन्याचं पान कुठे आहे? तर आता कलाला फार वाईट वाटतं, कारण तिला माहीत असतं की आपल्या आईवडिलांची परिस्थिती काय आहे आणि आता यावेळी सोन्याचं पान घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीये. आता कलाला ही गोष्ट माहीत असते की आपल्या आईवडिलांची काय परिस्थिती आहे. एक सोन्याचं पान घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीयेत आणि ते स्वतः कर्जामध्ये बुडालेले असताना ते हे सोन्याचं पान कसं काय घेऊ शकतील? परंतु घरच्यांसमोर ती काही बोलू शकत नसते. परंतु आपली नैना मात्र आईवडिलांनाच उघडं पाडत असते आणि आईवडील कसे वाईट आहेत हे सगळ्यांना दाखवत असते आणि म्हणत असते की हो ना मॉम इन लॉ, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. खरं तर मम्मा आणि बाबांनी आज यायला हवं होतं आणि काहीही झालं तरी हे आमचं सासर आहे, त्यामुळे त्यांनी तर रीत पाळायलाच हवी ना. आई बाबा पण ना असे कसे काय वागू शकतात ते? आबा, आय एम रिअली सॉरी, खरं तर मलाच खूप वाईट वाटतंय. मग अद्वैत आबांना सांगतो की आबा ऍक्च्युली काय झालं, मगाशी आम्ही प्रसाद देण्यासाठी खरेंच्या घरी गेलो होतो, तेव्हाच मी त्यांना सांगितलं की तुम्ही सोन्याचं पान नाही दिलं तरी चालेल, कारण तुमच्या डोक्यावर आधीच कर्जाचं ओझं आहे, त्यामुळे हे सोन्याचं पान वगैरे तुम्ही कशासाठी घेताय? आबा, मला असं वाटलं की आपण आपली प्रथा तर पूर्ण करू, परंतु त्यांना ही प्रथा करणं किंवा प्रथा जमवणं अवघड जाईल. त्यांच्यावर आधीच दुःखाचा डोंगर आहे, आधीच त्यांच्यावर कर्जाचा एवढा मोठा डोंगर आहे आणि अशा परिस्थितीत आपण त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा करायची की त्यांनी काहीतरी द्यावं, तर खरं तर मला हे चुकीचं वाटलं आणि म्हणून मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही यावर्षी सोन्याचं पान नाही दिलं तरी सुद्धा चालेल. आता हे ऐकून सरोजला खूप राग आलेला असतो की अद्वैत कशा प्रकारे त्याच्या सासू सासऱ्यांची बाजू घेतोय आणि कशा प्रकारे त्यांना फेवर करतोय. परंतु आबांना मात्र अद्वैतचा हा निर्णय अतिशय आवडलेला असतो. आबा अद्वैतच्या निर्णयाचं स्वागत करतात. आबा त्याला म्हणतात की अरे वा, मला हे ऐकून खरंच खूप छान वाटलं, म्हणजे सासरच्या माणसांना तू सांभाळतोय हे ऐकून अभिमान वाटला हा तुझा. कला विचार करते की मला एक गोष्ट कळत नाही, हा मध्येच माझ्यासोबत नॉर्मल कसा काय वागायला लागतो? म्हणजे हा नॉर्मल वागायला लागतो म्हणून मीही नॉर्मल हा माझ्यासोबत नॉर्मल वागायला जातो म्हणून तर मीही याच्यासोबत नॉर्मल वागते, आणि मग मी जर याच्यासोबत नॉर्मल वागायला गेले तर हा रिॲक्ट करतो. म्हणजे खरंच कमाल आहे ह्या अद्वैत चांदेकरची. आबा म्हणतात की बरं चला, आता माझी गोळ्या घेण्याची वेळ झाली आहे, मी जातो माझ्या खोलीत. रजनी, चल, तू मला गोळ्या देतेस ना? तेव्हा रजनी म्हणते की हो. मग आता सर्वजणच तिथून निघून जातात. मग कला अद्वैतला आठवण करून देते की चांदेकर, मला एक गोष्ट सांग की कधी कधी तू विसरतोस का की तू माझ्याशी बोलत नाहीयेस म्हणून? आता अद्वैतला कलाने बरोबर पकडलेलं असतं आणि अद्वैतला आता कमीपणा घ्यायचा नसतो, त्यामुळे अद्वैत आता कलाशी काहीही न बोलता तिथून निघून जातो. खऱ्या अर्थाने कला आणि अद्वैतला एकमेकांची इतकी सवय झालेली असते की अद्वैत हेही विसरून जातोय की कलाशी मी बोलत नाहीये, मला तिच्याशी बोलायचं नाहीये, मी तिच्यासोबत अबोला धरलाय, परंतु तरी सुद्धा तो कलाशी बोलायला जातो आणि कला सुद्धा हे विसरून जाते की आपल्यामध्ये भांडणं झाली आहेत आणि ती सुद्धा अद्वैतशी बोलायला जाते. निदान भांडणं होत आहे परंतु बोलणं होतंय हे महत्वाचं आहे आणि कला आणि अद्वैतच्या सोबत तेच होत असतं. तर राहुल आणि नैना दोघंही आता रूममध्ये आलेले असतात. राहुल जरा अपसेटच असतो, अस्वस्थ असतो आणि कसला तरी विचार करत असतो. ते बघून नैना त्याला विचारते की काय रे डिअर नवरा, कसला विचार करतोयस एवढा? राहुल म्हणतो की काही नाही, तू जे काही बोलत होती त्याचाच विचार करतोय. नैना म्हणते की अरे वा, गुड, चांगला विचार करतोयस मग तू. मग मला सांग, काय ठरवलंस तू? तेव्हा राहुल म्हणतो की अजून विचार करतोय मी. तेव्हा नैना म्हणते की हो, मला कळतंय तू विचार करतोय, परंतु काहीतरी तरी ठरवलं असशीलच ना तू. राहुल नैनाला म्हणतो की हे बघ नैना, मला या सगळ्या गोष्टींना जराशा रिस्कीच वाटतंय. नैना म्हणते की हे बघ राहुल, तू जर मला विचारशील ना तर माझं म्हणणं असं राहील की तू थोडा व्यावहारिक नजरेने या गोष्टीकडे बघ आणि याचा विचार कर. राहुल म्हणतो की हे बघ, मी आता तुला माझं काहीच मत देऊ शकत नाही, परंतु मला काय वाटतं माहितीये का, आपण हे सगळं पहिल्यांदा ना ट्रायल बेसिसवर करूयात. म्हणजे ट्रायल बेसिसवर बघूयात की आपल्याला जमतंय की नाही आणि मग आपण पुढची स्टेप घेऊयात.
नैना म्हणते की चालेल राहुल, मला चालेल. आणि आपण आता बेबी स्टेप घ्यायला सुरुवात करूया. या बेबी स्टेप घेताना मग तुलाही कळेल की नैना किती खरी होती आणि नैना किती परफेक्ट प्लॅनिंग करते ते. इकडे कला आणि अद्वैत दोघंही त्यांच्या रूममध्ये असतात. आता अद्वैत बेडवर बसलेला असतो आणि कला तिच्या झोपण्याची तयारी करत असते. कलाला तिचं अंथरूण म्हणजेच तिची गादी घालायची असते आणि त्यावेळी तिला दिसत असतं की अद्वैत शांतपणे बसलाय. आता अद्वैत शांतपणे बसलाय असं बघितल्यावर कलाला जरा वेगळं वाटत असतं. त्यामुळे अद्वैत चिडेल कसा याचा ती विचार करत असते. आणि एक म्हणजे अद्वैत तिच्याशी बोलतही नसतो. त्यामुळे कलाला अद्वैतला मुद्दामच परेशान करायचं असतं आणि त्याला तिच्याशी बोलायला भाग पाडायचं असतं. त्यामुळे कला आता मुद्दामच जोरजोरात तिचं अंथरूण पांघरून झटकत असते आणि तेही अद्वैतच्या अंगावर. अद्वैतला मात्र धुळीची ॲलर्जी असते, त्याला त्रास होत असतो, परंतु शेवटी काय करणार, तो कलाशी बोलत नसतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी सहन करत असतो. आता ते कुठेतरी होतं तर कला आता बेडवर येऊन बसते आणि मुद्दामच अद्वैतच्या बेडवर पाय वगैरे ठेवत असते, पाय देत असते आणि तिचं जे अंथरूण असतं ते ठीक करत असते. कला हे सगळं मुद्दामच करत असते. आता अद्वैत तरी सुद्धा गप्प बसतो, तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडेसे पेशन्स ठेवतो, थोडासा कामनेस आणतो आणि म्हणतो की ठीक आहे जाऊ दे. तरी त्याला रिॲक्ट व्हायचं नसतं हे त्याच्या लक्षात असतं. त्यानंतर कला आता पुन्हा तिचं अंथरूण जेव्हा घ्यायला जाते तेव्हा मुद्दामच अद्वैतचं जे पांघरूण आहे ते विस्कटून देते. तरी सुद्धा अद्वैत तिला काही बोलत नाही. मग कला आता विचार करते की जाऊ दे, हा तर काही रिॲक्टच होत नाहीये. मग पुन्हा एकदा ती खाली बसते, झोपायला जाते. झोपताना सुद्धा ते अंथरूण 10 वेळा झटकून सुद्धा पुन्हा एकदा अद्वैतच्या अंगावर पुन्हा झटकत असते. शेवटी अद्वैतला तर ह्या सगळ्या गोष्टी माहीतच असतात की मुद्दाम चालल्यात म्हणून. मनातल्या मनात तो म्हणत असतो की सगळं काही मुद्दाम चाललंय, कळतंय मला. आबांसमोर नेहमीसारखं माझ्याशी भांडण उकरून काढायचं आणि मग जेव्हा मी भांडतो तेव्हा आबांना ते दाखवून द्यायचं की कशा प्रकारे मी भांडतो, कशा प्रकारे मला हिची रिस्पेक्ट नाहीये म्हणून. पण आता मात्र मी असं काही होऊच देणार नाही असं म्हणून अद्वैत त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो. तर कला त्यावेळी मनातल्या मनात म्हणत असते की अद्वैत चांदेकर, फक्त एकदा तू नेहमीप्रमाणे चिड आणि नेहमीप्रमाणे तू रागव, मग मी तुला दाखवून देते की मी काय चीज आहे. आता कलाला मुद्दाम अद्वैतला परेशान करायचं असतं. त्यामुळे वेगवेगळे उपाय आता ती शोधत असते. मग पाणी प्यायला जाते. आता त्यातही तिला काहीतरी वेगळं सुचतं आणि अद्वैतला परेशान करण्यासाठी आता ती तोंडात पाणी घेऊन मुद्दामच आवाज करत असते, गार्गल्स करत असते, गुळण्या करत असते आणि तोंडातल्या तोंडात ते पाणी घेऊन तोंडातच गिळून टाकत असते. अद्वैतला हा प्रकार खूप छी वाटत असतो आणि त्याचं तोंड लगेच वाकडं होतं आणि तो मनात म्हणत असतो, छी किती घाणेरडी आहे ही. परंतु तरी सुद्धा अद्वैत आज शांत असतो, तो काही बोलत नाही. मग कला पाणी वगैरे पिते, मुद्दामच त्या भांड्यांचा आवाज करत असते, जोरजोरात आदळापट करत असते. अद्वैतला काहीच फरक पडत नसतो. फरक पडत असतो अद्वैतला, पण तो दाखवत नसतो. मग कला आता तिची शेवटची मूव घेते, कारण तिला माहित असतं की आता अद्वैत काय केल्यावर रागवेल. कला थोड्या मोठ्या आवाजात म्हणते की बरं चला, आता आजचा त्रास देऊन तर झालाय, झोपते आता मी, असं म्हणून कला झोपून घेते. आता अद्वैतला कळतं की अरे बापरे, हा मुद्दाम त्रास चालला होता मला, तर मुद्दाम त्रास देतीये ना ही मला. आणि तोही म्हणत असतो की काय चाललंय माझ्या घरामध्ये आणि काय काय मला सहन करावं लागणार आहे अजून काय माहिती. अक्षरशः मला आता वेड लागायची वेळ आली आहे. तर अद्वैत थोडा हळू आवाजात हे सगळं बोलत असतो. मग कला त्याला म्हणते की काय रे, माझ्याबद्दल काही बोलत होतास का तू, माझ्याशी काही बोलतोयस का. अरे मग मोठ्याने बोल ना, एवढा हळू आवाजात बोलण्याची काही गरज नाहीये. मोठ्याने बोलला तर मला ऐकू सुद्धा येईल. परंतु अद्वैत तरी सुद्धा बोलत नाही आणि आता तो अंगावर पांघरून घेतो आणि झोपून घेतो. तर कला त्याला आगाऊ म्हणत असते. यावेळी मात्र अद्वैतने कलाला तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होऊच दिलेलं नसतं. अद्वैत तिच्याशी काही बोलला नाही, तिच्याशी भांडला नाही, त्यामुळे कलाचा मूड ऑफ होतो आणि तीही झोपून घेते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कला तिचं काम उरकत असते. कला, अंजू आणि रजनी तिघेही किचनमध्ये असतात. सरोज तिथेच पेपर वाचत बसलेली असते. मग आता आपली नैना ही सगळी तयार वगैरे होऊन खाली येते आणि किचनमध्ये आल्यावर कलाला म्हणते की बरं चला सांगा, सगळी कामं आवरलीत ना, काय करायचं आहे मला. त्यावेळी कला म्हणते की ताई अगं तू जरा दूध बघतेस का. तेव्हा नैना म्हणते की प्लीज हा कला, तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस. आणि सरोज मॉमने काय सांगितलं ऐकलं नाहीयेस का तू, घरातल्या कुठल्याही व्यक्तीने तुझ्यासोबत बोलायचं नाहीये आणि मला त्यांनी जो नियम घालून दिलाय तो नियम मला मोडायचा नाहीये. त्यामुळे प्लीज तू माझ्याशी बोलूच नको. रजनी नैनावर ओरडते. नैनाला म्हणते की काय ग नैना, तू नेहमी अशी तुटक का वागतेस ग. अगं तूच तर विचारलंस ना तिला की काही काम आहे का म्हणून, मग तिने उत्तर दिलं, त्यात तिचं काय चुकलंय.
आणि बाकीच्यांचं जाऊ दे ग, परंतु ती मात्र तुझी सख्खी बहीण आहे ना. बाकीचे तिला काही बोलू दे, परंतु तू तिच्याशी अबोला का धरतीये आणि तिच्याशी असं का बोलते, तू का तिच्याशी असं वागते. सरोज हे सगळं ऐकत असते. आता सरोजला राग येतो आणि मग ती किचन मध्ये येते. रजनीला म्हणते की काय ग रजनी, काय चाललंय ग तुझं. जर नैनाला कलाशी बोलायचं नाहीये आणि मी सांगितलेलं नैनाला ऐकायचंय तर त्यात तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि जर नैनाला नाही बोलायचं तिच्याशी तर तू तिला बोलण्यासाठी फोर्स करू शकत नाही. आणि तू तिच्याशी बोलते हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. तुला वाटत असेल की या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाही, पण रजनी ते तसं नाहीये. मला तुझं हे वागणं अजिबात आवडलं नाही असं म्हणून सरोज आता तिथून निघून जाते. त्यानंतर आपली नैना आलेली असते किचनमध्ये काम करण्यासाठी. सगळ्यांना विचारत असते की मला काय काम करायचंय आणि एवढं बोलून तशीच तिच्या रूममध्ये निघून जाते. कुठलंही काम वगैरे करत. कलाला फार वाईट वाटत असतं. आता सरोज रजनीला एवढं बोलून गेलेली असते तरी सुद्धा रजनी आता कलाला सावरत असते, कलाला धीर देत असते. आणि सरोजचं म्हणणं तिने काही जास्त मनावर घेतलेलं नसतं आणि तिने का म्हणून घ्यावं. सरोज उद्या काही करायला सांगेल. ज्याप्रमाणे सरोजचे घरावर हक्क आहे त्याप्रमाणे रजनी सुद्धा त्या घरातली सून आहे. रजनीवर सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे रजनीने का म्हणून सरोजचं ऐकून घ्यावं. त्यावेळी रजनीने बरोबर स्टँड घेतलेला असतो. सरोजने सांगितलेलं असतं की कलाशी बोलायचं नाही, तरी सुद्धा रजनी मात्र कलाच्याच बाजूने उभी असते आणि कलालाच धीर देत असते. कारण कोण बरोबर आणि कोण चूक यातलं अंतर तिला चांगलंच कळत असतं. त्यानंतर थोड्याच वेळात अद्वैत खाली येतो. अद्वैत आता डायनिंग टेबलवर बसलेला असतो. कला लगेच तिथे येते आणि अद्वैतला म्हणते की मी तुला तुझी कॉफी आणून देऊ. म्हणजे खऱ्या अर्थाने कलाने खूप छान पद्धतीने त्याला विचारलेलं असतं. यामध्ये कलाचा कुठलाही आगाऊपणा नसतो. तिला अद्वैतशी बोलायचं असतं कारण अद्वैतने तिच्याशी जो काही अबोला धरलेला असतो तो काही तिला सहन होत नसतो. परंतु अद्वैत तिच्याशी काही बोलत नाही. मग मनामध्येच कला म्हणत असते की अद्वैत चांदेकर, तू कितीही प्रयत्न जरी केला ना माझ्याशी न बोलण्याचा, तरी सुद्धा मी मात्र तुला माझ्याशी बोलायला भाग पाडणार म्हणजे पाडणारच. आणि आता तू बघतच राहा. तर अद्वैत सुद्धा मनामध्ये म्हणत असतो की खरे तू मला कितीही बोलण्यासाठी भाग पाड, परंतु मी मात्र तुझ्याशी बोलणार नाही म्हणजे नाही. मग अद्वैत अंजूला आवाज देतो की अंजू माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. मग अंजू अद्वैतसाठी कॉफी घेऊन येते. अद्वैत आता कॉफी वगैरे पितो. कला पुन्हा किचनमध्ये निघून जाते. अद्वैतकडे बघत असते. तिला अद्वैतशी बोलायचं असतं, गप्पा मारायच्या असतात, भांडायचं असतं, परंतु अद्वैतने जो अबोला धरलेला असतो त्यामुळे कलाला आता त्रास व्हायला लागलेला असतो आणि तिला कुठेतरी चुकल्यासारखं वाटत असतं. अद्वैतने तिच्याशी बोलावं अशी तिची खूप इच्छा असते, परंतु अद्वैत सुद्धा त्याच्या अटींवर ठाम असतो आणि अद्वैतने सुद्धा कलाला सांगितलेलं असतं की मी तुझ्याशी बोलणार नाही म्हणजे नाही. त्यामुळे तो त्याच्या शब्दाला जागत असतो. अद्वैतची कॉफी पिऊन झालेली असते. कला लगेच अद्वैतचा कप घेण्यासाठी येते आणि म्हणते की दे माझ्याकडे, परंतु अद्वैत तिच्याकडे तो कपही देत नसतो. अद्वैत रजनीला म्हणतो की बरं काकू आता मी रेडी झालोय, मला माझा डबा. तेव्हा कला म्हणते की अरे अद्वैत तुझा डबा तर मी ऑलरेडी इथे भरून ठेवलाय, बघ इथे डबा तुझा रेडी आहे. अरे मी तुझा डबा कधीच रेडी करून ठेवलाय, घे ना. मग अद्वैत कलाशी न बोलता तो डबा उचलतो आणि ऑफिसला निघालेला असतो. आता कला मुद्दामच अद्वैतची वाट अडवत असते आणि मुद्दामच त्याच्या पुढे पुढे येत असते. तर अद्वैत रागानेच तिच्याकडे बघत असतो. कला म्हणते की काय आहे, रागाने काय बघतोय, एकदा ठरव ना तू की तुला कुठे जायचंय, इकडनं जायचंय की तिकडनं जायचंय. अद्वैत मनामध्ये म्हणत असतो की काय काय करेल नाही ही बाई, हिचं काही सांगता येत नाही, एक नंबरची अति आगाऊ आहे. तर कला मनामध्ये म्हणत असते की एवढं झालं, एवढं होऊन सुद्धा हा बोलत नाही, एक नंबरचा पक्का आगाऊ हा. त्यानंतर अद्वैत कलाशी न बोलता आता तसाच ऑफिसला निघून गेलेला असतो. कलाला मात्र फार वाईट वाटत असतं आणि ती त्याला आगाऊच म्हणत असते. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत दोघंही गाडीमध्ये असतात आणि गाडीतून आता ते घरी आलेले असतात. त्यावेळी कलाला फोन आलेला असतो आणि तिच्या फोनवर बोलत बोलत कला आता डायरेक्टली बाहेर जाते आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये ती विसरते की तिने पर्स गाडीमध्येच ठेवली आहे आणि ती गाडीमध्येच पर्स विसरली आहे. आता अद्वैतला जेव्हा गाडीमध्ये तिची पर्स दिसते तेव्हा तो म्हणत असतो की किती केअरलेस बाई आहे ही आणि पर्स तर इथेच विसरून गेली. असं म्हणत अद्वैत आता कलाची पर्स घेऊन घरामध्ये आलेला असतो. कला मोठ्या दिमाखात बोलत बोलत फोनवर कॉलवर बोलत बोलत आता घरात आलेली असते आणि अद्वैत तिची पर्स घेऊन तिच्या मागोमाग आलेला असतो. आता अद्वैतच्या हातात कलाची पर्स बघून सर्वजण चकित होतात. सरोजला मात्र खूप राग येतो. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत काय चाललंय हे सगळं तुझं आणि का तिची पर्स तुझ्या हातामध्ये आहे. अद्वैत म्हणतो की अगं आई तिची पर्स कारमध्ये विसरली होती त्यामुळे मी फक्त घेऊन आलो.
सरोजला खूप राग येतो. सरोज म्हणते की तू काय नोकर आहेस का तिचा, आणि तुझं कर्तव्य नाही आहे की तू तिची पर्स उचलून आणायची. सरोज खूपच चिडलेली असते आणि अद्वैतने जी कलाची पर्स आणलेली असते त्यामुळे तिला खूप राग आलेला असतो. वाटत असतं की अद्वैत आता कलाच्या एवढ्या हमाल्या कधीपासून करायला लागलाय. त्यावेळी आता अद्वैतचं काही चुकलेलं नसतं. अद्वैतला माहित असतं, कारण तो कलाशी बोलतही नसतो. तरी सुद्धा आई उगाचच का चिडते, आपण तर बरोबरच केलं आणि आपण पर्स घेऊन आलो, त्याच्यात एवढं काय आहे आणि एवढं चिडण्यासारखं काय कारण आहे असं अद्वैतला वाटत असतं. त्यामुळे तो सरोजला म्हणतो की अगं आई, त्यात काय झालं एवढं, पर्स तर आणली मी, गाडीत होती म्हणून घेऊन आलो. सरोजला अद्वैतकडून जे उत्तर पाहिजे असतं ते उत्तर तिला भेटलेलं नसतं. त्यामुळे ती मात्र पेटते. त्यामुळे रागानेच ती तिथून निघून जाते. सरोज रागारागात तिथून निघून गेल्यामुळे अद्वैतलाही वाईट वाटतं आणि तो विचार करत असतो की ह्या बाईमुळे मला आज माझ्या आईचं बोलणं सुद्धा ऐकून घ्यावं लागलं. परंतु सरोजला या गोष्टीचा राग आलेला असतो की अद्वैतने तिच्यासोबत थोडी बहस घातली आणि अद्वैत त्याच्या पद्धतीने विचार करायला लागलाय. म्हणजे सरोजचं म्हणणं असतं की मी जसं म्हणेल तसंच सगळं काही व्हायला पाहिजे. अद्वैतने त्याचं डोकं अजिबात कुठे चालवायचं नाही. त्याने काय करायचं, काय जेवायचं, काय खायचं, सगळं काही मला विचारूनच केलं पाहिजे. आणि त्या कलाच्या बाजूने त्याने कधीही विचार करायला नको. त्या कलाचं कधी त्याने कामही ऐकायला नको. हेच फक्त आपल्या सरोजचं म्हणणं असतं. तुम्हाला हे बरोबर वाटतं का मित्रांनो? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.